माझे नाव नेताजी शिवाजी थोरात. मी राहणार आंत्रोळी. मी 2/3/2026 पासून उपोषणाला बसलो आहे तहसीलदार कार्यालय दक्षिणसमोर. आमची मागणी हेच आहे की माननीय तहसीलदार साहेबांचा आदेश पारित झाला होता 24/7/2025 रोजी. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांना नेमणूक केली 19/1/2026ला. त्या नेमणुकीमध्ये आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून आम्ही माननीय कलेक्टर साहेबांकडे 21 तारखेला अर्ज केला होता. विषय काय आहे तुमचा? रस्त्यासंदर्भात रस्ता खुला करण्याबाबत आदेश केला होता, पारित आदेश झाला. त्या आदेशाचा गैरफायदा घेऊन मंडल अधिकाऱ्यांनी नवीन रस्ता तयार करून दिलेला आहे पूर्णपणे. ह्या मुरमीकरणची कुठलीही रॉयल्टी वा कुठलीही परवानगी घेतली नाही आणि रस्त्यावर मुरुम टाका असा आदेशही नव्हता साहेबांचा. तुमच्या शेतातूनच आमच्या शेतातून मध्ये केलेला आहे. त्या साहेबांच्या आदेशामध्ये 12 फूट रस्ता करण्याचा आदेश होता. मंडल अधिकाऱ्याने मुरुम पसरून कमीत कमी 16 फुटापासून ते 20-22 फुटापर्यंत रस्ता तयार केलेला आहे. त्यानंतर मग आम्ही 20/1/2026ला जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र दिलं. हे ते पत्र आहे. ते पत्र आहे. त्या पत्रावरनं त्याने एक तहसीलदार साहेबांना पत्र केलं की बाबा 30 तारखेच्या आत 30/1/2026च्या आत अहवाल सादर करा आमच्या कार्यालयाकडे. त्यानंतर तहसीलदार साहेबांनी एक नायक तहसीलदार यांना नेमणूक केली आणि नायक तहसीलदार मॅडमने 28/1/2026ला पंचनामा केला आणि 4/2/2026ला अहवाल लिहिला. त्या अहवालात मॅडमने असं सांगितलं की नायक तहसीलदार मॅडमने जे मंडलाधिकाऱ्यांनी केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि जो रस्ता बनवला आहे तो मुळीच आदेशामध्येही येत नाही, आदेशाच्या बाहेर रस्ता बनवला आहे. मग त्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो की मंडल अधिकाऱ्यांविरोधात तुमच्याकडे साहेब अहवाल आला आहे, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. त्यानंतर कलेक्टर साहेबांनी यांना सांगितलं होतं 25/1/2026पर्यंत अहवाल सादर करून आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, तुम्ही कुठलेही उपोषण करू नका. त्यानंतर आम्ही 25/1/2026ला कलेक्टर साहेबांच्या नावे पुन्हा एक अर्ज दिला आणि त्या अर्जात सांगले की साहेब कुठलीही कारवाई झाली नाही, 2 तारीख आणि 3 महिना 2026पर्यंत त्यांच्यावर कारवाई करा, नाही अन्यथा आम्ही मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषणला बसतो. आणि आज आम्ही उपोषणला बसून 2रा दिवस आहे आणि आमचं अमर उपोषण हे चालू आहे आतापर्यंत. फक्त आम्हाला काल येळभरामध्ये तहसीलदार साहेबांनी एक नोटीस चिटकावून गेलेत. कुठलेही भेटण्यासाठी किंवा आमच्या निर्णयावर काय केलं ह्याचं काही आम्हाला अंमलबजावणी झालेली सांगितलं नाही, काही नाही. काय नोटीसमध्ये काय? नोटीसमध्ये तुम्ही फक्त उपोषण माघारी घ्या एवढंच त्यांनी हे केलेलं आहे. ते नोटीस आम्ही तुमची मागणी काय आता? आमची मागणी एवढीच आहे, टाकलेला मुरुम हा बेकायदेशीर आहे, तो बाहेर काढावा आणि मंडल अधिकाऱ्याला निलंबित करावं. आणि आदेशाप्रमाणे रस्ता जेवढा आदेशात आहे तेवढाच करावा, आदेशाच्या बाहेर झालेला रस्ता तो बंद करा, ही आमची मागणीच आहे.